नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. तुमचं NDTVमध्ये स्वागत आहे. श्री मनोज जरांगे पाटील आपल्या सोबत आहेत. स्वागत आहे तुमचं पाटील. धन्यवाद दादा. फाईन. आणि ते सणासुदीच्या काळामध्ये मुंबईला निघालेले आहेत. त्यांच्या मागणीचे तपशील तर महाराष्ट्राला जवळपास सगळ्यांनाच माहिती आहे, त्याच्याबद्दल आपण बोलू. 26ला एकत्रित येणार का सगळ्या हो, लोकांनी? 26ला निघतो. 26ला एकत्र येणार संध्याकाळी. आणि महाराष्ट्रातनं सगळीकडे 27ला निघणार सकाळी 10 वाजता. 55 लाखाचा आकडा जो तुम्ही सांगितला तो कुठला आहे? तिथं बसणार सगळे येणार लोक. ते लय आकडा दांड काय म्हणून माझ्यापर्यंत नाही आला आणखी. पोरांचे काही याद्या झाल्या तर त्याच्यात तसं आहे की नुसते तिथं बसणारे तितके व्हायला लागले. आम्हाला याच्यासाठी होतं ते विषय बोलता बोलता माझ्याकडून ते गेला. याच्यासाठी होतं की आम्हाला स्वयंसेवक वाढवायला लागतात आणखी. कारण पहिले 60-70 हजार स्वयंसेवक केलेले आहेत आम्ही, तर आम्हाला ते वाढवायचे आहेत आणखी. मग ते संख्येचे हिशोबाने करावं लागेल ना ते वाढवायचे. पुन्हा आज आता संध्याकाळी आम्ही सांगणार आहेत सगळ्यांना की तुम्ही आपल्याला आणखीन एक 60-70 हजार वाढवा. रात्रीतून आज सांगणार आहेत. आता आधी किती स्वयंसेवक? आधी आम्ही 65 हजार केले, तर आता आम्हाला पुन्हा एक 60 हजार तरी 70 हजार वाढवायला लागते. आणि हे 65 हजार स्वयंसेवक हे राज्यभरातले सगळीकडे? हो, राज्यभरातले. आणि आणखी आता 60 वाढवायचे, म्हणजे 1,20,000 स्वयंसेवक. त्याला नाविलाज आहे ना आता, त्याला आता नाविलाज आहे. आणि तुमचा काय अंदाज आहे किती लोक येतील? सगळे यावेळेस एक नाही घरी राहणार. कारण नोकरदार असतील किंवा आपले शेतमजूर असतील, ट्रक रिक्षावर येतं, टेम्पो चालविते, ट्रॅक्टर चालविते, काही एस टी ड्रायव्हर येतं, कंडक्टर येतं, हमाल्या करणारे येतं, माथाडी कामगार येतं, डबेवाले येतं, कोणाच्या कंपन्याने मजूर येतं, डॉक्टर, वकील, मास्तर, शिक्षक, पोलीस, महसूलमध्ये येतं, आपल्या आरोग्य खात्यात येत, रेल्वे खात्यात येत, जे कोण आहेत कोणाच्या प्रत्येकाच्या लेकराला ते आरक्षण लागतं. विशेष करून राजकारणी मराठा एक बी ह्यावेळेस नाही घरी राहणार. जेव्हा राहील ना ते स्वतःच्या मनाला खाणार आहे आणि त्याचे घरचे त्याला बोलणार आहेत. सगळं राज्य गेलं मुंबईला लढायला आणि तो काय घरात झोपतो. म्हणून मायमाऊली बोलणार आहेत, ताई बोलणार आहेत, लेकरं बाळा म्हणणार आहेत, पप्पा सगळे महाराष्ट्रातले मराठी मुंबईला गेलेत. आमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, अस्तित्वाचा प्रश्न आहे, आमचं भविष्य आहे त्याच्यामध्ये. आणि सरकार मिळू देत नाही तर तुमची सत्ता आहे किंवा तुमचं सरकार आहे म्हणून तुम्ही घरी झोपताय. मग वाटलं माझं होणार आहे. सरकार जरी आपलं असलं तरी पण मला काही शिक्षण मोफत मिळणार नाही किंवा एखादा नेता काय म्हणजे फीस नाही. सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील, सगळ्या मराठीने तिथे यावंच लागतं ना. आरक्षण काय सत्ताधाऱ्याला लागणार नाही का? असं काय का एखादा आमदार झाला, मंत्री झाला म्हणजे त्याच्या पोराला आता एखादा कार्यकर्ता आहे मंत्र्याचा किंवा सत्ताधाऱ्यांचा कार्यकर्ता आहे किंवा पदाधिकारी, त्याला काय मोफत शिक्षण मिळणार आहे का? किंवा त्याची फीस एखादा नेता भरणार आहे का? त्याला काय नोकरी लागणार आहे का? हे नाही आहे, याचं उत्तर नाही आहे. तुम्हाला तात्पुरता काम दिलं जाईल, नादी लावलं जाईल, पण पिढ्याना पारचं चंद्रसूर्य आहे तोपर्यंत वाटलं लेकरांच्या आयुष्याचं होणार आहे. त्यामुळे घरी कोणी झोपणार आहे? असं लावलं तर नाही झोपू शकत. 3 कोटीचं काय सांगितलं तुम्ही? 3 कोटी पाठवायला येणार आहेत? हा, मुंबईपर्यंत सगळे वाटा लावायला. म्हणजे तुमच्या बोलण्यात नव्हे, राज्य सरकारसाठी ही महत्त्वाची आकडेवारी आहे. म्हणून मी आधी सगळे तपशील समजून घेतो आणि मग मूळ मुद्द्याकडे. पाटलांच्या म्हणण्याप्रमाणे 55 लाख लोक तर प्रत्यक्षात आझाद मैदानात येतील. 3 कोटी लोक हे त्यांना पाठवायला येतील. आणि नांदेडमधनं 2,20,000 टू व्हीलर्स येणार आहेत. ते थांबवायचं सांगतोय आम्ही त्यांना नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातून आम्ही त्यांना ते थांबवायचं सांगतोय. कारण त्या 2,05,000चा काहीतरी आकडा फिरायला आहे त्यांचा. तर ते काय पोरं गाड्या नीट पळवायच्या नाहीत. त्या धाकासाठी म्हणलं मी त्यांना, तेवढे धाकासाठी बोललो फक्त, बाकी काहीच नाही. त्याला यायला काही अडचण नाही. त्याला काय सगळी दुनियात मोटरसायकल नाही काय मुंबईत? मोटरसायकली घायतात. आमच्या काय मुंबईत काय असतं, पोरं इतक्या लांबचा प्रवास आहे, कमी जास्त पळवली तर मला नुकसान नको आहे, हानी नको आहे कुणाला. ही काळजी सगळ्या लोकांनी आंतरवलीत यायचं एकत्रित 26 तारखेला. आंतरवली ज्याला यायचं ते येते. आता ते चाललंय, वाटेत चाललेत ते बरोबर. सगळे आता मी असं बऱ्याच लोकांशी बोललो, मला असं लक्षात आलं की काही लोकांनी किराणा वगैरे पण भरून घेतलाय. किराणा घेतला आणि तिथं व्यवस्था केल्यात. काही गेले मुक्कामाला पुढं गेले, पण पाहुण्या रावळ्यास तिथं खोल्या सापडून ठेवल्या. नोकऱ्याला कोण आहेत त्यांना आम्हाला 2-4 दिवस व्हायचे राहून दे. मी जायच्या आधीच ते जाऊन बसले. आणि प्रत्यक्ष तिथे मैदानावरती आंदोलन होईल, ते आपणच स्वयंपाक करायचा, आपणच वाढायचं, आपण आपलंच खायचं. सगळ्यांनी स्वयंसेवक स्वतः बनायचं. कोणाला कमी पडलं, एखाद्याला नसन, एखाद्याचं संपलं तर द्यायचं. आणि मागची व्यवस्था करून ठेवली. आयला ना मला बघा सगळं सांगायची वेळ येते मग ते होतं त्यांना माहिती. त्यांनी काय फरक पडतो? तुम्ही थोडंच भेटा कोणाला. आम्ही मागून मला असंही कळलं की एकनाथ शिंदे यांच्या आरोग्य विभागाची यंत्रणा पण तुमच्यासाठी काम करते आहे. त्यांची स्वतःची इच्छा आहे की ह्या सगळ्या काळामध्ये जिथे आरोग्यविषयी काही समस्या निर्माण होऊ नये तर त्यांचा जो ट्रस्ट आहे त्याच्याकडनंही ते मदत करणार आहेत. मला नाही माहित, पण करू शकतो कोणी पण. देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा करू शकते, तेही करू शकते. त्यांना काय कोणी हात धरलेत काय? कोणी करू शकतं. गरीबाचे लेकरं जर एखाद्या मोठ्या न्याय देणाऱ्या भूमीत यायला लागले
मुंबईत यायला लागले तर कोणालाही वाटतं आपण तांब्याभर पाणी दिलं पाहिजे, आपण एक भाकर दिली पाहिजे, हे प्रत्येकालाच वाटतं आणि आम्ही तयारी केली. काय पाटील अडचण असं नाही. आहे, लातूरमध्ये फडणवीसांचं जे भाषण झालं त्या भाषणात असं म्हणाले की मी सत्तेवरती आहे ह्याचा काही लोकांना खूप वाईट वाटतं, मी खुर्चीवरून जावं ह्यासाठी ते प्रयत्न करतात, काही व्यक्ती पण त्यात, तुम्ही तर त्यात नंबर 1ला दिसतात त्यांना. तसं नाव घ्या ना म्हणा, वरवरला कसं जर तरला मी बोलू, नाव घ्या ना. त्यासाठी सत्ता दिली काय मराठी? सत्य खेचायसाठी? तुम्ही आमचे पोरं खेचायला लागलात, त्यांना दारिद्र्याच्या खाईत लोटायला लागलात, हे तुम्ही मान्य करा आधी. तुम्ही आधी हे मान्य करा की तुम्ही गरिबाच्या लेकराने तुमचं काय केलं. कोणाचं वैर असेल तुमचं, राजकीय असेल, एखादं सामाजिक असेल, लेकरा बाळावर कशामुळे बेतायला लागला तुम्ही गरिबाच्या? गरिबाच्या लेकरात बदला घ्यायला लागली काय तुम्ही फडणवीस? मग तुम्ही लेकराला द्या ना, नोंदी नाहीत का, बदला नाहीत काय म्हणून याला? जर मी आडमोठा असेल मग मला बोला, मी गॅजेटियर सरकारी दस्तावेज आहे का नाही, द्या उत्तर. पण ते तरी म्हटलं ना सभागृहात पण म्हटलं, कारण मी होतो त्या अधिवेशनामध्ये, ज्यांच्या ज्यांच्या नोंदी आहेत त्या सगळ्यांना मिळेल. कुठे मिळाले? नाही मिळालं. नोंदी काढल्या, प्रमाणपत्र वाटत नाहीत, जा ऑफिसला तुम्ही. ज्याचे प्रमाणपत्र देते व्हॅलिडिटी थांबून धरायला सांगितलं. प्रमाणपत्र सरकारने सांगितलं, डायरेक्ट अधिकारी म्हणते व्हॅलिडिटी होत नाही, होत देतच नाहीत. ते माल दिला की लगेच देतात. ते मी ऐकलं आणि हे फार गंभीर आहे. पैसे मागतात का? नाही, हे श्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात घ्यायला हवं. मी अनेक लोकांशी बोललो आणि लोकांनी थेट कॅमेऱ्यासमोर आरोप केले की 1200 रुपये दिले, कुणी 12,000 रुपये दिले, कुणी 30,000 रुपये दिले. लातूरला 25,000 रेट आहे. काय करायचं गरिबांनी? रेट लावलेत रेट आणि ते नाही मागत, खाली ठुलेत. ते नसतात का कोणचे कामगार म्हणते त्याला, काय म्हणतात त्याला, ते कोणचे असते तर टेंडरवर भरलेले, काय म्हणतात, कंत्राटी. कंत्राटी. हा, एक बीडला शोधला होता तसा तुम्ही. हा, तर ते पोराला सांगितलं होतं, मी काय मी थोबाडीत देत असतो ठेवून गेल्यावर. ते पोरांना सांगितलं की लोकांनी सांगितलं बाबा ह्यो तिथला व्हॅलिडिटी अधिकारी आणि प्रमाणपत्र देणारा अधिकारी दोघे हे वेगळे. यांनी काय केलं, ते कंत्राटी खाली कोणीतरी त्याला सांगितलं, शेतू पण त्याचाच, शेतू पण त्याचाच. मग थोडक्यात असं की सरकारनं केलं हे मध्येच लाचखोर घुसलेत. नाही 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 नाही, याने अशी शाळा केली त्यांनी की त्या शेतू पण त्याचाच आणि तो कंत्राटी भरलेला, तो पैसे घेणार. मी साहेबाकडून करून देतो 1 मिनिटात तुम्हाला, माझ्या इथूनच काढा, माझ्या शेतूनच, आणि पैसे पण लागते साहेबाला द्यावा लागते. पण तुम्ही हे फडणवीसांना का नाही सांगत? आणि ते बोललं तर सांगन ना, ते ताठून बसले तिकडे येडपट घे ऐकत कोणाचं. आता हा इंटरव्ह्यू तर ते बघणारच आहेत. मग तेच माझं म्हणणं आहे. तुमचं असं म्हणणं आहे की तुमचे जे जे प्रश्न आहेत ते तुम्ही चर्चेला तयार आहेत. आम्ही का नाही म्हणलो, सवय असते तुम्हाला. बार बार मी म्हणलं मला माणूस आवडतो, तुम्ही आम्हाला कोलीत असतात ढोपराने. असं नसतं. माणसं काय म्हणते, पोरांची काय भूमिका आहे, राज्यातल्या वर्गाची काय भूमिका आहे, तुम्ही नेत्यावर नका जाऊ राव. ते चोंबड्यावाने गोड गोड बोलतो तुम्हाला, येऊन चुकीची माहिती देतं फडणवीसांना. हा, इकडे समाज मोठा आहे ना, यांचं काय म्हणतंय, यांनी का उठाव घेतला, का मग नेतेच ऐकत नाहीत, तरी तुम्ही शहाणे व्हायनात. त्याला मी काय करू? तुम्हाला बोलायचं नाही, सांगायचं नाही, लोकांना म्हणायचं पण नाही. काय अडचण आहे? शिंदे समितीकडे अहवाल गॅजेटियरचा, सातारा संस्थांचे गॅजेटियरचा, हैदराबादचे गॅजेट, सरकारी दस्तावेज, पश्चिम महाराष्ट्र पुढा पोहोचतो आमचा. एक तर ते हिनी नाही दिलं 60-70 वर्षे, तुम्हाला आणलं तर तुम्ही देणार. तुम्हाला सत्ता कोणी दिली? तुम्ही मगाशी सांगितलं की मी इथून जावं वाटतंय, जावं वाटत असं मराठीने सत्ता दिली असते. पण त्यांचं असं मत आहे की मराठीने मतं दिलेलीच नाहीत. नाही असेल ना, त्यांना असं वाटेल का त्यांच्या DNA मध्ये ओबीसी आहेत. मग लय शॉकिंग आहे, मग लय शॉकिंग आहे मराठ्यांसाठी. बरं वा, मग तर मराठीने जागा व्हायला पाहिजे राज्यातल्या. आता नेत्यांनी तर एक तर ह्या प्रश्नाचं उत्तर घ्यावं मराठ्यांनी भाजपमधल्या. नाही, पण विधानसभेला तशी तुमची भूमिका नव्हती का की भाजपला मतदान करू नका? मी केव्हा म्हणलो भाजपला करा, असं कधी नाही करू नका, असं कधीच नाही म्हणलं. मी दोघाला नाही म्हणलो कोणाला करा कोणाला नका करू. मी त्यांना सांगितलंच नाही, मी स्पष्ट बाजूला होतो. कारण आमचं समीकरण नाही जुळलं. आम्ही मला ते उद्योग मराठ्यांना ज्याला मतदान करा त्याला करा. मराठ्यांना बिना मराठीची सत्ता येऊ शकते. तुमचं असं मत आहे की महायुतीला मराठ्यांनी मतदान केलं? त्यांना फक्त आपलं एक तुमच्या वतीनं एक विनंती, तुम्ही फक्त हे एकदा म्हणा. त्यांना म्हणायची गरजच नाही. ते DNA मध्ये आमच्या ओबीसी असं म्हणलेले आहेत ना ते. आणि नंतरचं जर कॅल्क्युलेशन बघितलं तर असं दिसतंय साधारणपणे की मराठ्यांचं मला मतदानच पडलं नाही असं जर त्यांचं म्हणणं असेल, 29ला झाड बी उगवून देत नाही एक बी. बघा मला. पण 29ला तुम्ही आता शिवनेरीवर जाताय. 29 ऑगस्ट 2029 नाही, पण आता तुम्ही उद्या 27ला शिवनेरीवरती जाताय. 27ला संध्याकाळी संध्याकाळी.
अहिल्यानगर वगैरे असं करत तुम्ही हो जाणार? अंतरवली पैठण शेवगाव मार्गे पांढरी पुलावून आम्ही नारायणगाव आळाफाटा शिवंदी तिथून मग चाकण तळेगाव मार्गे पनवेल मुक्काम शिवनेरीवरून ना? हा मुक्काम शिवनेरी ओके, मग दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तुम्ही चेंबूरला जाणार. चेंबूरला जाणार चेंबूरहून आझाद मैदान. एवढं एवढं शहर आहे ते पाटील, त्यात MMR रिजनमध्ये 2.5-3 कोटी लोक राहतात, 80 लाख लोक रोज प्रवास करतात, त्यात पुन्हा गणपतीचा सीझन आहे. तुम्हाला ही वेळ टाळून दुसरी नसतं साधता आली? हे जाणीवपूर्वक करताय तुम्ही? जाणीवपूर्वक असतो, हं. सरकारला वेळ नसताना दिला. मुख्यमंत्री साहेबाला 2 वर्षानंतर पहिल्यांदा फोन लावून सांगितलं मी. तुम्ही लावा पण. हा हं. पहिल्यांदा फोन लावून सांगितलं की साहेब मुंबईला आम्हाला यायचं नाही. याला 2 महिने झालं सांगितलं आम्हाला मुंबईला यायचं नाही, आम्हाला काय हे हौस तुम्ही नाही. थेट फोन केला होता? मी सांगतोय 2 वर्षात कधीही त्या माणसाला बोललो नाही मी. हं. मी स्वतः फोन केला आणि त्यांना सांगितलं की साहेब ते पुण्यात होते. कुठे? पंढरपूरला? नाही देववाळंदीच्या ते पुण्यात होते. त्यांच्या पियेला काही खरं वाटाणं पिये होतं का कोण होतं आम्हाला नाही माहिती. हं. त्याला काय खरं वाटाणं नाही. त्याने 3दा-4दा फोन करून पुन्हा विचारलं जरांगी पाटीलच बोलणार आहेत का, जरांगी पाटीलच बोलणार आहेत का. आमच्या पोरांनी सांगितलं हो पाटीलच बोलणार आहेत. ओके. मग त्यांनी 5-7 मिनिटात लगेच फोन केला मागे. हं. आणि मी त्यांना सांगितलं की मला गोरगरीब मराठ्यांच्या व्यथा तुमच्यापाशी आरक्षणाच्या मांडायच्या. हं. तुम्हाला सन्मानपूर्वक आमचं निमंत्रण आहे, तुम्ही अंतरवलीत या, हं. आम्हाला बसायचं. काडी सुद्धा पायाखाली वाजणार नाही. सन्मानानं आला, सन्मानाने आम्ही वाटालो. बोलून घेऊन अपमान करणारी अवलाद आमची नाही. हं. आम्हाला व्यथा मांडायच्यात. आम्हाला मुंबईला यायचं नाही. हं. 26 ऑगस्टच्या आत 29 ऑगस्ट तारीख ही मी 4 महिन्यापूर्वी डिक्लेअर केली. त्यांना सांगून आता 2 महिने झाले त्यातले हं. की आम्हाला यायचं नाही. तुम्ही नाही अंमलबजावणी केल्या मागण्याचं मला मुंबईला यावं किती वेळ बोलला तुम्ही? काय ते आता नाही सांगता यायचं. 5 मिनिट? 4-5 मिनिट? 5-10 मिनिटं बोलली असते. त्यांनी काय प्रतिसाद दिला तुम्हाला? येतो म्हणे. अंतरवलीत हा पण आले नाहीत? नाही आले. काय दोष मुंबईकरांना मा आणि देवदेवतांचा विषय. मी कट्टर हिंदू आहे. मी आज नाही सांगते, रोज सांगतो. पण तुम्ही मध्येच मुसलमानांच्या बरोबर त्यांच्या संघटनेबरोबर मग युती काय करायला लागलात. मग काय धर्म स्वीकारला काय? हं. युती केली म्हणजे का धर्म थोडं स्वीकारला? मी त्यांना कारण असा आरोप झाला तुमच्यावरती. आरोप करणारा भुंगारी जवणे असते तो, त्यांचं काय खरं असतं. हा मग- हे एडिट करायला लागेल हा, मला. ते पण आता मग आपला खेड्यातला आहे. हं. त्याला काय काय असतं की मी सांगताना प्रामाणिक सांगितलं. मुस्लिम बांधवांना त्यांचा स्वाभिमान असला पाहिजे धर्माचा. मला माझ्या हिंदू धर्माचा गर्व आहे, स्वाभिमान आहे. हं. चपडप धर्मात नाही. तुम्ही तुमचं 4-5 वेळेस नमाज पडा, मी माझ्या मंदिरात जाईल. आपल्याला सत्ता परिवर्तनासाठी एकत्र यायचं, धर्म परिवर्तनासाठी नाही. खरं बोललेला माणूस आपण. त्यामुळे त्यांनाही ते पटलं की हे सच्चा बोलिंगा म्हणले हो. हा म्हणले सच्चा बोलिंगा पर्याय हो. मग ते आपण आपलं धर्म सोडत नाही. मी वारकरी संप्रदायाला मानतो. विचार पूर्ण संस्कार येतं, हं. परंपरा चालवतात आम्ही. गणपती बाप्पा आमचा बी आहे ना. म्हणून तर लोकांना वाटलं की पाटलांनी थोडंसं लक्षात घ्यायला पाहिजे. सरकारने घ्यायला पाहिजे होतं का मी? हं. सरकारला सांगून मुख्यमंत्री साहेबाला सांगून 288 आमदाराला फोन लावले होते त्यावेळेस मी. अच्छा. आणि त्या 2 उपमुख्यमंत्री आणि 1 मुख्यमंत्री यांना सांगितलं होतं की तुम्ही या, आम्हाला तुमच्याशी चर्चा करायची. 288 जणांना तुम्ही फोन केला? कोण सगळे आमदार खासदार मंत्री माझी सुद्धा कुणी ठुले नव्हते त्यांच्या राज्यसभावरचे दिल्लीवाले सुद्धा पण कुणी आलं नाही? नाही. ते येऊन गेले, त्यातले येऊन गेले. पण हे 2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री. हा तर मी सांगितलं होतं. मग मी काय चूक आता? हं. मी काय चूक की मला नाही यायचं. आता तुम्ही देणारच नसले. माझी ती तारीख गणपतीमुळे नाही आहे. 29 ऑगस्टला 2 वर्ष पूर्ण होते आणि 4 महिन्यापूर्वी मला माहिती नव्हतं तेव्हा गणपती असतं. बरं, ठीक आहे. आम्ही आता तुम्ही आझाद मैदानावरती उपोषण करणार का आंदोलन? उपोषण. कडक उपोषण. उपोषण. आणि किती दिवसाचं असेल ते? नाही ते मरुस्तर असणार. मरुस्तर असणार. आरक्षण घेणार आहे मी, सोडणार नाही. ओबीसीतूनच घेणार. हं. इकडून तिकडून घेणार नाही. पण 58 नोंदीचा अहवाल आहे. हं. समिती तुम्ही गठीत केली. सरकार तुमचं आहे. नोंदी तुम्ही शोधायला लावल्यात. हं. अहवाल तुम्ही स्वीकारला. हं. मराठा आणि कुणबी KGR काढायला अडचण काय आता? गिरीश महाजन साहेब बोलले होते त्यावेळेस की मला कुठला कायदा पारित करायला, तुमचं म्हणणं आहे मराठा आणि कुणबी KGR काढा, कायदा पारित करायला आधार लागतो, त्याशिवाय कायदे पारित होत नाहीत पाटील. पटलं आम्हाला. हं. आता 58 लाख नोंदीचा अहवाल आहे. किती पाहिजे आणखी? ट्रक भरून घेता का? हं. याच्यापेक्षा ते तुम्हाला 10% आरक्षण जे दिले, जे कोर्टात काही लोकांनी अडवले ते? तुम्हाला कोणतेही सांगितलं? हं. तुम्हाला काय भाड्याचं घर कमवून देता आम्हाला? उगीच आमचं घर येते द्या ना. त्याच्या नोंदी सापडल्यात ते प्रमाणपत्र द्या, त्याचे व्हॅलिडिटी द्या. आमचं गॅजेटियर आहे त्याच्यात नोंदी ते द्या. आमचं अख्खाच घर सोडून भाड्याचं देता म्हणजे बटन वावर करायला होता आम्हाला. हुसकून दिलं पाहिजे लोकांनी.
आमचा हक्कच वावर आहे त्या शेजारी. 7-12 सापडलाय ना, बिना 7-12 मागतो का? ओबीसी हिसकून घेतोय का? ओबीसी द्या म्हणतो का? आमचा हक्क तुमच्या ओबीसीच्या बांधा शेजारी मग 3 एकर वावर आहे. 7-12 माझं. तुम्हाला काय तुम्ही पडक पाडले तुमच्या जनावर चारायला. आमचे पोरं भीक मागायला लागले, तुम्हाला जनावर चारासाठी वावर द्या ना काय तुम्ही आम्हाला? आमचा हक्क द्या ना. 7-12 असल्यावर स्वतंत्र नको, तीच हवं तुम्हाला. अरे पण कमवून असून भाड्याचं कमवून कायदा कुठं सांगतो? घटना कुठं सांगतो? मला AWS पण नको आहे आणि मराठा समाजाचं पण नको. केंद्रीय मागासवर्ग आयोग सांगतो का 10% 50% 52% वर द्या? संविधान सांगतं का? नाही सांग. तुम्ही कम बळच देता. ते वाढवलेत ना 10%. आर्थिकदृष्ट्या मागासांचं जे ते तुमचं सत्ता आहे तर राहीन. परत कोणतरी बचत काढी घालीन की गेलं आमचं. बसले आमच्या पोर लागेल फाशी घ्यायला परत. झालं नाही इथून मागं 2दा. राणी समितीच्या टायमाला झालं, गायकवाड आयोगाच्या टायमाला झालं. भोगलं ना मी ते. त्याच्यामुळे आम्हाला भाडे देता का म्हणून आमच्या हक्काचं आहे ते द्या ना. फडणवीसांनी टिकवलं होतं, बॉम्बे हायकोर्टापर्यंत टिकलं. अरे बाबा, उद्धव ठाकरेंच्या काळात गेलं ते. मी म्हणतो तुम्ही टिकूच नका, काही घेणं नाही देणं, आमच्या हक्काचं द्या. ठीक आहे, थोडक्यात असं दिसतंय मला. पण तुमचे कायदेशीर सल्लागार कोण आहेत पाटील? मी एकटाच आहे. मराठा समाज आहे. आपलं कायदे भेदेवर टिकतच नाही आपल्याशी. ते शेंगा आणतात कोणकडे माझं तर डोक्याच्या वरून ते नाही तर काय उघड डोक्याला ताण देऊ. आपण ओबीसी आहेत, कुणबी आहेत, आपल्याला माहिती आहे. बाकी काही माहिती नाही. काय माहित नाही, गरज नाही. आणि माहितीची गरज काय? यायला म्हातारे झाले आमचे अभ्यास सांगू सरकारला. बाबा द्या, पाय पडतो, शांततेत मोर्चे काढले, समजून सांगितलं, बैठका घेतल्या, कायदेत, घटनेत, आयोगात, समिती सगळं समजून सांगितलं. दिलं का? आपण तरी 58 लाख नोंदी आणल्या. 3 कोटी मराठी आरक्षणात घातलं. काय करायचं अभ्यास? कवर वाचित एवढं इतकली पुस्तकं, तोवर म्हातारा होऊन जायचं माणूस इकडे, तोवर अर्ध्या पिढ्या मराठ्या पुढे वाचत बसता. त्याला जे रिअल आहे ते मांडायचं, सत्य आडमुठं चालायचं नाही. माझं गॅजेट आहे, 17 संस्थांचं आहे, देऊन टाका, मराठी बसते. ते सरकारी दस्तावेज, याच्यापेक्षा काय पाहिजे तुम्हाला? अंश संस्थांचं आहे, त्यात हजारो वर्षापूर्वीच्या नोंदी आहेत त्या काय द्यायचं? आमच्या राक्षस भवनला कितीतरी नोंदी सापडल्या. शनीचं राक्षस भवनला तिथल्या देवबाप्पांनी सगळे गठ्ठेचे गठ्ठे लोकांपुढे ठेवले. जाऊ द्या म्हणे गरीबाच्या लेकराचं काय. तुम्ही मगाशी एक उदाहरण तुमच्या भाषणात दिलं की अनेक जण अधिकारी झाले, हे ह्याच नोंदीवरती झाले. लय झाले, जे कधीच होतच नव्हते ते झाले गरीबाचा. हजारात आकडा गेला. आता मग आहे तर 750 पोरं गेले आमचे. आता नुसतं एका लातूरमध्ये MBBS ला 30 पोरं गेले. 6 वर्षाचा त्यांचा ते आकडा काढलेला आहे. वर्षाला 6-7 पोरं लागायचे. ह्यावेळेस 30 लागले. पण तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का? कारण तुम्ही इतक्या काळ राजकारणात पण आहात की एक ओबीसी समाजातली अस्वस्थता ही पण आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे, बरोबर? त्या ठिकाणी सगळेजणच ओबीसीचं प्रमाणपत्र घेऊन येणार. जो काही गावगाड्यातला, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आपण महाराष्ट्रात चालतो, ज्या महाराजांनी सत्तेत सगळ्यांना छोटा मोठा वाटा दिला, ते लोक आता राजकारणांना बाहेरच पडतील. त्यांना कुठेच संधी राहणार नाही. मराठे जर तिथे ओबीसीचं प्रमाणपत्र घेऊन आले, तुम्हालाही माहिती आहे की हे खरं आहे. तुमची मागणी आरक्षणाची शिक्षण आणि नोकरीत आहे, पण ह्याचा दुसरा परिणाम हा पण आहे आणि तो वाईट आहे सगळ्यात जास्त. पण ते टिकत नाही ना, जे आहे ते टिकत नाही ना. आणि असं काय नाही, आपण प्रेमाने राहिलो ना सगळं होतं. असं काय नाही. हो, उदाहरण देतो तुम्हाला. आंबडला ओपनची जागा होती तरी ओबीसीला दिली. पण अशा अपवादात्मक गोष्टी असतात. अपवादाचा काय संबंध आहे? आपल्याला एकामेकाला मिळून मिसळून घ्यावं लागतं. असं नाही ना. तुमचं राजकीय आरक्षणाबद्दल काय मत आहे? नाही, मत नाही माझं, काय मत नाही. माझं मत एवढंच आहे की कुणबीत आम्ही आहेत, ओबीसी आरक्षणात आम्ही ते पाहिजे. तुम्ही म्हणताना एखादं वावर घेतलं आणि त्याच्यात विहीर खाणलेली आहे, तर पाणी आहे, मोटर आहे, तिथं सगळं ऊस लावू नको. आणि आम्ही काय घेतलं म्हणजे आम्हाला कोरडं उठवायचं. पण हे नोकरी त्याच्यात असणाऱ्या सुविधा आम्ही सगळ्या घेणार. त्यात राजकीय पण आलं ते मला काही माहित नाही. मी कुणबीचं, आम्ही कुणबी आहेत. पण तुम्ही असं एकदा का म्हणत नाहीत की आम्हाला राजकीय आरक्षणाची गरज नाही, आम्ही नोकरी आणि बाकीच्या गोष्टी शैक्षणिक ह्याच्यामध्ये आमचा पहिला प्राधान्य तो आहे? कारण तुम्ही बोलताना ते का म्हणत नाही तुम्ही घ्या मग आधी? कोण? ओबीसी वाले. हा, ते का म्हणत नाही तुम्ही घ्या ओबीसी आरक्षण? ते विखुरलेले आहेत, संख्येनं जास्त आहे. 300. अरे म्हणायला काय हरकत आहे? म्हणतो तुम्ही जसं मला म्हणतात, तुम्ही नको म्हणा. तुमचा शब्द ऐकतो ना मराठा समाज. त्यांचं ऐकू द्या ना. तुम्ही म्हणा घ्या ओबीसीत मराठ्याला आरक्षण. मग बघून आम्ही काय करायचं ती. नुसतं आमचंच बांध टोकरा का होरबी आमचं टोकरून काढून घेते. समजा ते म्हणाले, छगन भुजबळ साहेब म्हणाले की ह्या गोष्टीत जर नसेल तर आमची काही हरकत नाही, तर तुमची हरकत नाही. ओबीसीत मराठ्याला आरक्षण द्या फक्त मन म्हणा, बाकी बघू. आणि फडणवीसाबद्दल काय तुमचा राग आहे एवढा? फारच वैयक्तिक पातळीवर तुम्ही टीका करत राहता त्यांच्याबद्दल. ते चुकीचं करतात. फार गुडघे टेकले होते. कधी हातबल झाले होते. आता ह्या निवडणुकीचा टाइम मराठ्यांनी सत्ता दिली आणि आता ते उपकार मराठ्यांचे लगेच फेडायला लागले. पोलिस बघून घेते, मी ओबीसीच काम करणार आणि मराठ्यासाठी कोण लढणार?
हे संविधानाच्या पदावर बसलेलं माणसं काम असतं. ते बघा, मी खरं सांगतो आज तुम्हाला, मी त्या माणसाला खरंच मानवतो. आधी असं वाटायचं की माझ्या हे निभार लागला गाड्या सगळ्याला. लय मातंबर नमुने होते महाराष्ट्रात, पण हे खोटाच लागला, बेस्ट लागला असं वाटायचं आधी. ज्या दिवशी आमच्या आई बहिणीला आणलं ना, आपलं मनच उठलं त्याच्यापासून. आता आपण त्या माणसाला हिंदूच्या बाबतीत म्हणा, त्याच्या कामाच्या बाबतीत म्हणा, आम्ही मानायचो त्यावेळेस. आम्ही मागच्या फळीतलेच आंदोलन करते होतो. आम्ही मानायचो की चांगला माणूस आहे, असं काय नाही. पण ज्या दिवशी त्यांनी आई बहिणीला मारलं ना, म्हणजे तुम्ही नुसतं आईला म्हणलो आम्ही, तर तुम्हाला एवढा राग आला तुमच्या आईचा. म्हणजे तुमची आई लय झालं तर 2 लाखाची 5 लाखाची साडी घाली असं म्हणून ती मोठी, आमच्या फाटक्या कपड्यात असं. आमची आई आहे ना ती, आमची लेक बाळ आहे ना. तुम्ही रक्ताच्या थावल्यात पडूस तर हाणलं, गोळ्या घातल्या. आज सुद्धा काही केलं चालता येत नाही आमच्या. काहीच्या पोटात गोळ्या तलीला उतीला नेऊन आणलं, नाही निघाला, मासाने आठवलं पिटवलं केलंय. काय केलं तर लेकी बाळीने काय केलं तुमचं एवढं? काय मागत होतं? आरक्षण. बसलो होतो, कोणाला काही बोलतो आम्ही. 3रा दिवस होतो उपोषणाचा आमचा. नाही, तेव्हा कार्यक्रम म्हणतो ना, सरकार आपल्या दारी हा कार्यक्रम होणार होता. पुढं तुमच्या तिथं आजूबाजूला कुठेतरी. मायला मग आबा घ्या असं लबाड बोलत आहेत, मग आमचं मग टाळक. नाही, माझी जेवढी माहिती आहे, कारण मी पण माहिती घेतली ना. याचं काय याचं कोणचं सरकार आपल्या दारी हा कार्यक्रम होता. सरकार आमच्या दारी, तिथं रिक्षाला रस्ता नाही नीट, आणि सरकार दारी कोणकडे आणता इकडे? सगळे येड्या बाबळीच्यात. येड्या बाबळीत हागायला गेलं तर एवढा काटा टोचतो. इकडं काय? इकडं असतो इकडं दारी कार्यक्रम. लोक बसलेत राव. आता पाटील, तुमच्या आंदोलनामुळे चुकून एखादी अनुचित घटना घडली तर? आमच्याकडून नाही, ते घडू शकते. त्याला जबाबदार फडणवीस आहे. त्यांनी आणखीन देश सोडून द्यावा मराठ्याचा. आणखीन चान्स आहे, त्यांच्या हातातून वेळ गेलेली नाही. तुम्ही म्हणतात ना ओबीसी तुमचे आहेत, मराठी तुमचेच होते ना, आरक्षण तर पाहिजे त्यांना. काय करायचं आम्हाला राजकारण? कारण गर्दी कधी कधी आपल्या हाताबाहेर जाते. नाही तुम्हाला सुद्धा आता भाषणात सांगावं लागलं, तुम्हाला भाषणात सांगावं लागलं की अनुचित गोष्टी करू नका. बघा, मला जर माझ्या जातीवर विश्वास नसता, माझ्या पोरांना नसतात, मी आंदोलन राहिलोच नसतं. मला माहिती पोरगा हालत नाही. करोडोत लोक होते, हे का खोटं बोलत नाही. मुंबईला घरी फिरा म्हणलं की सगळे वापस आले. नसतं माझं घर दुसरा काही करू शकला असतं, नाही देतो म्हणल्यावर. आणि लोकांनी काही पण केलं असतं, परिणाम नंतर बघितला असता काय ते. मी ते होऊच देत नाही. अहो, इथं आमची 10 लाख लोक बसतात आंतरवालीत. आत्ता आंदोलन असलं की पुढे येऊन बसत येत, तरी मी त्यांना काही बोलून देत नाही. आयला सुद्धा म्हणून. तुम्हाला नेमकं काय हवंय? पत्र हवंय काय की आरक्षणासंदर्भात? मध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी दिलं होतं ना पत्र तुम्हाला. त्याची अंमलबजावणी कुठे? अधिसूचना काढली, ते पत्र काय अधिसूचना 2012 काय दुरुस्ती केली त्यांनी. सगळे सोयरे आज जाऊन येणे, सगळे सोयरेच घेतलेत ओबीसीत. 180 जाती होते, 67ला. आता 350-400 झाल्या. कुठून आले? त्यांनी सगळे सोयरे घातले त्यांचे, फक्त नाव बदलिलं त्याला, सोयऱ्याला. उपजात पोटजात म्हणून घातले. म्हणले आमची पोट जाते, मग मराठीची पोट जात. मातृसत्ताक पितृसत्ताक पद्धती असते ना, ते पितृत्वाची फॅमिली ट्री काढली तर तेवढेच जणांना मिळेल. तुम्ही सगळ्यालाच मागत बसला. आणि मग त्यांचं नाही घेतलंय का? कोणाचं? ओबीसीचे ते सोयरे नाही घेतले सगळे त्यांचे? नाही, कायद्याने नाही घेता येत. अहो, त्यांनी सगळे सोयरेच घेतले, फक्त नाव बदलिलं पोट जात, फक्त नाव बदलिलं. एक माळे होता तर 5-6 जाती आल्या. हे कुठून आल्या? पाहुणेच घेतले सगळे सोयरेच, फक्त नाव बदलिलं कायद्याने. कायद्याने नाव बदले. जसं कोणबी पहिले अडाणी म्हणायचे, सुधारित शब्द शेती आला त्याला, तसा त्यांनी फक्त म्हणले सगळे सोयरे सगळे घाला आरक्षणात. आता एक 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 तुमचा फक्त पोट जात उपजात म्हणून तुमचा माळ्यावर उदाहरण दिलं नुसतं. माळी नाही, माळ्याला माळ्यावर राग आहे का तुमचा? माळ्याला माहिती आहे सगळ्या. धनगरावर आहे? धनगर नाही. आणि तुम्ही त्या काढिलो धनगर नाही, माळी नाही. मी नेते सोडित नाही, आमचे नाही त्यांचे नाही. नेते सोडित नाही. माळ्याला बोललो नाही, आता धनगराला नाही, दलित मुस्लिमाला नाही, कोणत्याच जातीला मी बोललो नाही. नेता सोडित नाही फक्त. ते कोणाचेच नाही, आमचे नाही. आमचे तर कोणाच्या धाडाचे. पण काय भुजबळांनी काय तुमचं असं काय बांधायला बांध नाही, काय तुमचा बांध टोकारलेला नाही पाटील भुजबळांनी? काय तर फडायला आला ते कोणी इकडे आंबळले, काय रान आणत होता मिशाचा नाही. तुम्ही जास्त बोलले, करायचा जास्त मी कोयते काढीन, तलवारी घासून शेरच म्हणायला लागलं. कोण हिंदी शिकलं कुणाला माहित, नुसतं शेरच हाणायला लागलं. ते शेर हाणायचं वय वय त्याचं वय काय? किती ज्येष्ठ मंत्री आहे आपण, किती मोठमोठाले पक्ष हाताळले, आपण नंबर 2च्या फळीत राहिलो. आपलं किती नॉलेज पाहिजे. आम्ही शेतकऱ्याचे पोरं एखादा अडाणी शब्द बोललो होतो. तुम्हाला नाही जमत ते, आमच्यासारख्याचं ठीक आहे. तुम्हाला समजून घ्यावं लागतं लेकरं म्हणून आम्ही. मग तुम्ही कोणत्या उंचीवर आहेत? मराठ्याला आरक्षण देऊ नका, ही जातीवाद आहे काय? ही जातीवाद करतो तुम्ही सुरुवात केली असं आहे ना ते. मी का बोललो त्याला? मै सवय, मी आधी कोणालाच बोलत नाही. हाकेंना अधूनमधून तुम्ही काय तर बोलत? त्याला कुठं काय बोललो नाही, कधी बोललो नाही, बोलणार नाही. त्यांना कोणाला विरोधक मानलंच नाही. मानल्यावर बघू. आणखीन तरी नाही. आम्हाला रोज एकमेकात राहावं लागतं. गावखेड्यात असं आहे,
एकमेका दारात जावं लागतं, एकमेका शेतात जावं लागतं, पाणी द्यावं लागतं, आम्हाला एकमेकाला मोटर तुम्हाला जळाली तर नाही मदतीला जावं हे लागतं. तुम्हाला चांगली समज आहे म्हणून हा प्रश्न विचारतो की लोकसभा निवडणूक झाल्यानंतर जे बीडमध्ये चित्र बघितलं महाराष्ट्राने किंवा लोकसभा निवडणुकीच्या आधी माजलगावमध्ये आणि बीड शहरामध्ये जे चित्र बघितलं त्याच्यानंतर हा महाराष्ट्र आहे का असा प्रश्न पडला आणि त्याचा सगळा दोष तुमच्यावरती गेला की तुम्ही समाजामध्ये दुही पेरली सगळी. मी काय केलं म्हणतो ना, माझी चूक तर दाखवा, मी काय ऐकायला तयार आहे ना. मला फक्त ना समाजाला वेटीस धरलं आणि अपमान केला की मी सहन नाही करत. तुम्ही खरं बोला, आम्ही सुद्धा माणूस आहे, माणूस की जिवंत आहे आमच्यात, आम्ही सुद्धा सभ्य आहेत. आम्हाला कोणाशी असभ्य वागायचं, कोणाशी सभ्य वागायचं चांगलं कळतं. मी बोललोच नाही ना, मी एक शब्दानं कोणाला कोणत्या जातीला दुखवलं नाही आत्तापर्यंत, कुठल्याच नेत्याला सोडत नाही मी काय केलं, अहो त्यात बाळा बांगरला विचारा दंगली कुणी केल्या ते, आम्हाला आत्ता माहीत झाला. आता कुणी केलं ते नाव सांगतोय ना, एक ते प्रेस घेईन ना, आता मी काय सांगू मनाने, ते म्हणला मी एक दिवस सांगतो कोणी पेट्रोल बॉम्ब फेकले का काय काय केलेत त्याचं सगळी माहिती मी त्यावेळेसच सांगितलं होतं. आमच्या आंदोलनात, शांततेच्या आंदोलनात घुसून यांनी यांचीच पेटापेटी सुरू केली. भुजबळांचे कार्यकर्ते याचं ते सांगा सगळं, आता येणारच आहे थोड्या दिवसात, त्यांनी येऊन सांगितलं तर मी करतो म्हणजे बोलतो ते. पण तुम्हाला हे लक्षात येतं का, तुम्ही शेतकरी आहेत, मी पण शेतकरी आहे, तुम्ही शेतीचे प्रश्न आरक्षणाकडे नेऊन कुठे तर तिसरीकडेच गाडा नेऊन ठेवला. प्रश्न शेतीचे आहेत, शेतमालाला भाव नाही, त्यात शेतकरी आत्महत्या करतायत. आता जर आकडेवारीच काढून बघितली तर आरक्षणानं नोकऱ्या मिळाल्या आहेत हे फार कमी प्रमाणात दिसते. तुम्ही ह्याच तुलनेत आता 1000 जणांचे तुम्ही नावं सांगितली. लोक असं म्हणतात, जे ह्या क्षेत्रातल्या लोकांना कळतं, की पाटलांचा मुद्दा बरोबर आहे कारण हे प्रश्न शेतीचे आहेत, पण तुम्ही तिसरीकडेच नेऊन ठेवले त्या आरक्षणाकडे. मग आरक्षण मागायचं नाही का, मग शेतीतलं फळ घेतो गळ्यात गुतून आत्ताच. मग कसं असतं, एक टप्प्यात मी कार्यक्रम लावतो. आधी तुमचं तर आरक्षण आरक्षण झाल्यावर शेतकऱ्याच घेणार आहेत. कसं का मालाला भाव वाढत नाही ना, एका वर्षात जर नाही लढा संपला तर आपलं नाव बदलून ठेवा. मालाला भाव कसा वाढत नाही, पाणी कसं काय होत नाही, तुम्ही बघा कच का आपला कसा असतो. हे असं 10 आणि 20 वर्ष मी नाही लढतो, ते पार इकडे मतर होतं, मग पार धोतावर येतंय तरी लढतोच. आता कवर लढतो, मारायला लागला तरी लोकांच्या लगेच उपयोगाला पडलं पाहिजे, झटपट लढा संपवायचा. आता मी 19 ऑगस्टला या आरक्षणाचा लढा संपवणार, मग शेतकऱ्याचे मुद्दे घेतो. सगळे संगत जर आपण घेतले ना तर हे सरकार असं चाबरं असतं, लय हुशारी काय करतं, आपण मागण्या घेतल्या की खालच्या करतं, वर जमीन तसं सोडून देतं. त्यामुळे मी नाही ठुली नाही, खालची नाही, वरची नाही, एकच ठुली. ठीक. एकनाथ शिंदेबद्दल काय मत आहे तुमचं? कोणच चांगलं नाही म्हणतं, तर कोणाबद्दल आलं त्याला काय, आम्हाला कोणीच मोठं होऊ दिलं नाही. अशी चर्चा का असते पाटील की एकनाथ शिंदे यांचं तुमच्यावर एवढं सख्य आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या पक्षाचा स्ट्राईक रेट फार चांगला आला? नाही आता जे ते त्याच्या पद्धतीने मानतो आम्ही. म्हणतो ना फडणवीस साहेबाला काय म्हणू नका म्हणलो का आम्ही, त्यांना द्वेषाचे नुसतं आम्हाला ठोकायचं सांगत पोलिसाला, आणि ते दांडके मुडच राहतात. मग ते लोक चिड जाते ना. आता ते शब्द बोलत एकनाथ शिंदेवर कधीच टीका करत नाहीत. ते बोललं तर का बळच मागवलं, ते मुख्यमंत्री होते की टीका तुमची आपण ते कामच करत होते. त्या काळात किती नोंदी दिल्या, किती प्रमाणपत्र दिली, यांच्या काळात त्यांनी थांबून धरल्या. शिंदे समितीने काम केलं का? नाही केलं. आले कार्यकर्त्यांशी शिंदे समितीने काम केलं? नाही केलं. मुदतवाढ दिली, मुदतवाढीपासून बी नाही दिलं. व्हॅलिडिटी सांगितली. ह्या लोकांचा तुमच्यावरती जो विश्वास आहे पाटील, तो कशामुळे? मी इकलो नाही, कारण मला हे खूप प्रकर्षाने सांगायचंय. मनोज पाटलाबद्दल माझं आकलन असं की ह्या 3-4 गोष्टी ज्या आहेत ना, शारीरिक कष्ट सहन करणं, किती आमिष आली पाटील तुम्हाला? 29 नंतर सांगा ना, 5 का होईन पुन्हा परत यांचा एवढा सत्कार घेतो. इथेच बसून खाली उतरायचे, खाली नका उतरा, खाली नको, मग खाली नका, आमचं चालू आहे ना आमचा इंटरव्ह्यू. तर ही जी स्ट्रेंथ आहे ना, ती कोणाला काही वाटो, पण ही ती स्ट्रेंथ आहे या व्यक्तीतली की लोकांचा विश्वास आजही कायम आहे आणि त्याच्यात प्रामाणिकपणे काम करणं. मुंबई चला सगळे हो. चला आता उशीर झालाय, बस आता मुंबईला चालाय सगळ्यांनी. चला चला दमानी येतो. हा चल बैठका, हो बैठका सुरू द्या. तुम्ही अंतरवाली येऊ नका, सगळे बैठका सुरू करा.
थांब रे, बघा दमानी घे थांब लागन रे दमानी तुम्ही थांबा बैठका सुरू करा तुम्ही बैठक बर बर कुठल्या गावून आले? हा पाटील या ताई आले तर ताईंना बेटा थांब रे काय नाव ताई तुमचं? नाव काय तुमचं? हो ताई नाव काय तुमचं? नाव पूजा शिक्षण काय तुमचं? संभाजीनगर चल आजीला धरून न्या आजीला धरून न्या हाताला आजी दमानी जा हो हा पाटील तुमचं असं मत आहे काचवर घेऊ बस 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 लागन नाही उभा कर लागन हा बस 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 पलीकडे वाहन बघा तुमच्यावरती विश्वास लोकांचा ह्या कारणामुळे नाही मी फुटत नाही मॅनेज होत नाही काय करायचं लेकरापेक्षा काय मोठं आहे समाजाच्या काय असतं या समाजानं खूप लोकांना मोठं केलं आतापर्यंत राजकारणाला केलं खूप जणांना मोठं केलं आपल्या लेकरावर ज्यावेळेस वेळ आली त्यावेळेस प्रत्येक जण काहीतरी फुटायचा बघायचा काहीतरी पदं घ्यायचा काय घ्यायचा आपल्याला ते नको आहे आपल्याला ना समाजाचे लेकरं सुखी समाधानी बघायचे 2 रुपये नाही मिळाले तर माझे लेकरं बाळं मी सुखात ठेवी आई बापा सुखात ठेवी पण लेकराला आज वन भटकायची वेळ आली त्याच्या घरावर नांगर फिरला त्याच्या भविष्यानं असते तो सगळा नांगर फिरला आपल्या खांद्यावर जर लेकरू म्हणून त्यांची जबाबदारी टाकली आपण पार पाडली पाहिजे आपण तसल्या रक्ताचं गद्दार रक्ताचं बनायचं नाही कधी समाजाला एवढा मोठा विश्वास टाकलाय त्याला खाली मान नाही घालू द्यायची मायबाप जर समाजाला म्हणतो तर मुलाची भूमिकाच पार पाडायची काय होणार नाही त्या पैशाने 4 दिवसाचा आराम आहे पण चंद्रसूर्य आहे तोपर्यंत लेकराच्या आयुष्याचं कल्याण होणार आहे त्यांचे आनंद मोजता येत नाही कशात आता हे असून सुद्धा तुमच्यावरती जे लोक टीका करतात की मनोज जरांगे पाटील हे व्यसनी आहे ते दारू पितात मध्येच त्यांनी ते वाळू चोरीचं सगळं प्रकरण केलं एवढ्या हायफाय गाड्यात कसं करतात मग हे का माय आहे का की जर सोडून गेले तर मला रिक्षाने पैसे नाहीत घरी जायला अंतरवाले मग फेस पडून जाईन इकडंच माझं आठाणं नाही आपण कमीला नाही कशाची चौकस लावा त्याला देवेंद्र फडणवीस म्हणजे साहेब ते लहान जोक नाही ते मला लय डेंजर आहे लय कॅसेटी चित्र ही चतुरपणा पाटील तुम्ही कुठे शिकलात बरं ते डेंजर आहे अरे खरंच ना लय बेकार कॅसेटी ती तुम्हाला नाही माहिती किती वर्ष झाले तुमचे या आंदोलन नाही मी लय दिवसाचा आहे 30 वर्ष झाली का माणूस इतका आहे त्याने मग सगळं शोधून काढत असतं काही सापडतच नाही चांगल्याच्या मागे ती बिड्या काही इड्या लावल्या आहेत हा चांगले तिकडे पळत येत रातचीच सकाळी जर गेलं इडी उद्या नोटीस गेली संडास बाथरूमातच बसत आहे बाहेरच येत नाही ते आणि मध्ये तुमचा तो मेहना काय वाळू चोरीच्या का कुठल्या तरी प्रकरणात आता सगळा महाराष्ट्रच पाहुणा आहे मान सगळा महाराष्ट्रच पाहुणा आहे मग आता कुणी काही धंदा करील कोणचा धंदा धडाचा आहे मग राजकारण लय धडाचा आहे का त्याच्यात मग आरोप होते सगळे पाहुणेच आहेत मग आता मला जोडतात मी समर्थन केलं कोणाचं मला पाहिजे गरीबाच्या लेकराला आरक्षण आता मग हे जर इतकी काढू शकतात म्हणलं मी किती काढली असते मग वाळू मी किती काढली असते मग ती माझ्या जीवर त्यांची चलती म्हणलं मै किती चलती मी त्या भानगडीत नाही पडत मी व्यसन नाही करत कधी मी तेच विचारणार होतो तुम्ही ड्रिंक केली की नाही कधी आपलं हाडूक सुद्धा बाटल्या नाही आपल्याला ती कशी आहे सुद्धा माहित नाही हाडूक सुद्धा नाही आणि मी खोटं नाही बोलत मी म्हणलो असतं मग वैयक्तिक जीवनाचा काय आला काढिता आपण लबाड नाही बोलत भाऊ आणि मीडियाला तर अजिबात नाही म्हणून आपल्याला मीडियाने 2 वर्ष एवढी साथ दिली गरिबाच्या प्रश्नासाठी मी लयच ऋणी आहे त्या सगळ्या मीडियावाल्या ते भाऊ असे आहेत ना त्याला कचाकच बातम्या लावतात गरिबाच्या त्याच्यातलं एक कारण ते पण आहे ना मी म्हणाल होतो मग हे प्रश्न शेतीचे आहेत गंभीर आहेत इतक्या आत्महत्या होत आहेत महाराष्ट्रात याची कुणी जबाबदारी घ्यायला हवी पण अधूनमधून तुम्हाला दुर्दैवाने करणार आपण आत्महत्यावाल्यांचं असं आम्ही सेटिंग लावणार आहेत आता 50 ते 60 हजार आत्महत्या असतील एका माणसाच्या गळ्यात एक कुटुंब गुंतून देणार हा एका माणसाच्या गळ्यात एक माणूस गुंतून देणार त्याला सांगणार त्याला बोर घेऊन दे त्याला मोटर टाकून दे त्याला पाणीच बाहेर काढून द्यायचं त्याला 1 वर्षाचं बी भरण घेऊन दे तू स्वतः बी भरण घेऊन द्यायचं त्याला वर्षभराचं लागणारं धान्य घेऊन द्यायचं त्याला बैलजोडी घेऊन द्यायची
त्याला उभं करायचं. हम्म. त्याचा करता घरात नाही राहिला ना, हम्म. त्याला जर सगळं कर्जामुळे आत्महत्या झाली, पुन्हा कर्जच हम्म. अंगावर, त्याला जर ह्या वस्तू दिल्या, जर 2-3 लाखाचं दिलं आपण ह्याला वस्तू ह्या, तर त्याचं उत्पन्न येणार 2-3 लाख, हे 2-3 लाख, आणि त्याचे जाणार होते ते लाख. एका वर्षात त्याचा तेवढा फायदा होतो किंवा हमेशा वर वर चढत चालत. आपल्याला असे लोक बाहेर काढायला लागते. तुम्ही असं जर करायला गेला त्याला ह्यांनी मदत दिली मी झालो मोकळा, तर ते पुन्हा पैसे खर्च होऊन जाते. त्याला त्या वस्तू रूपात जर उभा करून दिलं तर ते शेती कशी आणि ते आयुष्यभरासाठी मोठं होईल. हे आम्ही लय लवकर उभा करून देणार आहे, लय लवकर. ते तुमचं शरद पवारांच्या बद्दल काय मत आहे? कारण ते कृषी मंत्री होते 10 वर्ष. नाही आता मागचं काढायचं आणि मग पुन्हा पुढं हे करायचं. आमच्या विरोधात जो बोलतो ना त्याला सोडत नाही. मग तो कुणी असो, आपल्या मागं फक्त आपला समाज. ते देतेत लाखान, ते घेतेत. ह्या गाड्या घोड्याचा विषय काढा तुम्ही, हे सगळं लोकांचंच आहे, आपलं काहीच नाही. कारण नकोच ना, मी म्हणतो मला इशारा म्हणून मला गरजा नाहीत बुवा, तुम्हाला खरं सांगतो. आपण गरजा नाही, यायला एक भाकर लागते, भाजी खाली, कालवण वरडं पडले आपले. आज इकडे चाल हिंडायला आणि तिकडे जाय फिरायला, आयुष्य आराम. आपल्या गरजा नाही आणि आपल्या त्या आणि आता हे मुंबईच्या आंदोलनात साधारण किती खर्च होईल? ज्याचा त्याचे ते करायला ते करतायत, मी बघतोय ते. मी अनेक लोकांशी बोललो, त्यांनी वर्गणी गोळा केली, लोक करतात. करतात. एक साधारण किती खर्च होईल असं तुम्हाला वाटतं? नाही ते अंदाजा नाही केलेलं सांगता. नाही आकडा. ते नाही सांगता येणार, पण जेवढं काय होईल ते पोरं आपण करतो. काय होतं, एखाद्या 10,000 लागत आहेत, ते जर 10 जणांना दिले तर टेन्शनच येत नाही. पण एका जणांना द्यायचं म्हणून लोड येतो. त्यामुळे ते पोरं काय करतात, सगळं गाव मिळून वर्गणी करतात. आता काही काही गावांना लाख वर्गणी झाली, काही काही गावांना 50-50 हजार झाली. गाड्या लावते चालले मुंबईला. आणि किती ट्रॅक्टर येतील असं वाटतं तुम्हाला? ट्रॅक्टर ट्रॅक्टर येते ट्रॅक्टर आणि जीपन गाडी ह्यावेळेस साहेब लयच अवघड आहे. खरंच सांगतो मी तुम्हाला, मागच्या पेक्षा ह्या बारीना लय तुटूनच पडले. कारण ते खतखत अशी झाली ना की बाकीच्या जातीला आरक्षण देतात. आता 29 जाती घातल्या फडणवीस साहेबांनी मागच्या वेळेस. तुम्हाला क्लिअर करतो मी, ते असा प्रचार करणं चूक आहे की 29 जाती ओबीसी मध्ये घातल्यात, असं नाहीये. ओबीसीच्या यादीतल्या जाती केंद्र सरकारच्या यादीमध्ये घाला असं सांगितलं. हे तुमच्या माहितीसाठी सांगतो, चुकीची गोष्ट जाऊ नये म्हणून. आणि याच्या आधीच्या 16 त्या पण नाही केंद्राच्या यादीमध्ये होत्या, त्या यादीमध्ये हे ऍड करण्यासाठी सांगितलेलं आहे. तुमचे मुद्दे जे असतील ते असतील. आता हा प्रश्न ना, तुम्हाला मला तब्येतीविषयी तुमच्या विचारायचं ते शेवटच्याच भागात आपण, पण तरी तुमच्या काही चाहत्यांना आवडणार नाही. पण लोक तुम्हाला ते गावठी मिथून म्हणून वगैरे अशी टीका करतात. तुम्ही कसं घेता या टीकेला? मी नाही बघितलं, करीत असते. कोणाला वेळ मिळत होता तुम्ही बघितलं, मी रात्रंदिवस. आणि मी नाहीच खोटं बोलत बा, मी लगेच म्हणलं असतं म्हणतात कोणाला वेळ मिळतो, कोणी व्हिडिओ टाकतो काय नाना, मला त्याचा रस बी नाही जाता. तुम्हाला सांगतो, आपण ना जिथं आपल्या गैरसमज पसरणार आहे, जिथं आपली बुद्धी व्हायबल होणार आहे त्याच्यात घुसत नाही. सरळ काय ध्येय धरलंय ते आरक्षण, आणि तिकडे चलत राहायचं. बाजून काय म्हणताना बघायचं, तर माणूस यशस्वी होतो. कारण काय असतं, राजकारणाचे समाजकारणाचे गणितच वेगळे वेगळे आहेत. समाजकारणात राजकारणातल्या जोडी लावून चालतच नाही. इथं आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर आपल्या राजकारणात बहुमताला खूप किंमत आहे. तिथं बाकीचं बहुमत नसेल तर गुलाल अंगावर कधीच पडू शकत नाही. इथं समाजकारण करताना आम्हाला एकमताची लय करायची. इथं आमचं एकमत टिकवणं माझी जबाबदारी, ते मी टिकवतो. आपल्याला कसं कसं लढता येईल, कसं कसं 4 पावलं थांबायचं, पुढं जायचं, याचे डावपेचं आखून पुढच्यानी षडयंत्र सरकारनं काय टाकलं किंवा फडणवीस साहेबांनी काय टाकलं ते आपल्याला कसं तोडता येईल, हे आपण सगळं ठरवून करतो. आणि म्हणून यशस्वी होतो. नसता 70 वर्षातलं 45 वर्षातलं लढा किंवा न मिळणारं आरक्षण, आज 58 लाख म्हणजे 5-5, 10-10 जरी नोंदी धरल्या प्रमाणपत्र, तरी 3 करोड मराठा आरक्षणात गेलाच नसता. शांत करायचं कधी, शांत राहून कसा गेम करायचा, हे सगळे आखून मी माझ्या पद्धतीने चालू. म्हणून तर समाज मला मानायला लागला की हे मिळून देतो, रिझल्ट दिला. रिझल्टला खूप किंमत आहे. तुम्ही असं नुसतं तोलून मोपून भाषणं ठोकून यांनी समाज मोठा होत नाही. पण तुमच्या या समाजकार्यामुळं भाजपला खूप मोठा राजकीय फायदा झाला. काय झाला ना, विधानसभेला वाटलं नव्हतं त्यांना एवढे यश मिळेल. 136 म्हणूनच म्हणतो ना, एकदा म्हणावते एकदा म्हणावते. तुम्हाला असं वाटतं की तुमच्या आंदोलनामुळे त्यांना फायदा होतो? मराठ्यांनीच निवडून दिलं, दुसरं कोणी त्यांना ओबीसीनी वगैरे त्यांना मदत केली? ते तर करणारच ना. पण मराठ्याने मतदान केलं नसतं, या राज्यात सत्ता कोणाचीच नाही येऊ शकत, कोणाचीच. हे त्यांचा गैरसमज आहे, त्यांनी तो काढून टाकावं. तसं जर असं ना, ते जर कधी बोलले ना, त्यांनी बोलून दाखव. 2029ला झाड बी उगवून देत नाहीत आम्ही त्यांचं. चला चॅलेंज. मला एक सांगा, आता शेवटचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, की मध्ये ज्या वेळेला तुमची तब्येत खालावली होती तेव्हा मी तुमच्या जिल्हाधिकाऱ्याला ते मेडिकलचे रिपोर्ट्स घेतले होते. सतत आंदोलन करणं वैद्यकीयदृष्ट्या बरोबर नाही आहे. आता सध्या तब्येत कशी आहे तुमची आणि तुम्ही किती स्ट्रेस घेऊ शकता या गोष्टी? उठाय बसायला त्रास होतो ना, आणखीन पण चढायला, जर चढायला उंचीवर असलं पायऱ्या काय लय त्रास होतो.
चमक निघतात शरीरात काय नाही राहिले बघा खड्डे पडले ते असे माझ्या हाडकाला शिराचे टाकले डॉक्टरला मी आत्ता बेशुद्ध पडलो होतो चक्कर येऊन नांदेडला आत्ता बैठकीत 5-7 दिवसापूर्वी डॉक्टरांनी 8-9 वेळेस सलाईन लावली नाही लागली शेवटी टाचण्या कोसून काढून घेतलं कारण माझ्या शिरा हे सगळं कोरडं पडलं तुम्हाला असं कातडं कधीच दिसणार नाही बाकीच्यांचं माझं अकसून गेल्यासारखं असं अकसून गेल्यासारखं झालं कारण त्याच्यात काहीच राहिलं नाही कारण हे बघा हे काय खड्डे पडले ते असे हे सगळं वाटुळं झालं म्हणजे शरीराचं हे देवारा झाला सगळं हे अशा हाडकाला शिराचे टाकण्यात त्यामुळं माझी परिस्थिती लई वाईट आहे इतक्या व्याध नाही आता पण मी त्याचा विचार नाही करत किडनीची काय अवस्था तुमची कारण किडनीमध्ये तुमचे बरेच इश्यू झाले ते डॉक्टर सांगत नाहीत मला पण ते काय अडचण नाही मी म्हणतो ना काय असतं बघा दादा समाज समाधानी सुखी समाधानी करायचं असेल तर कोणाला तरी भोगावं लागणार आहे कुणीतरी भोगलं तर तो समाज मोठा होणार आहे मी बरबाद करायचं ठरवलंय मला स्वतःला मी बरबाद झालो तर समाज मोठा होईल मी जर ठरवलं मला बरबाद नाही व्हायचं मी एका देशात मोठा होईल पण माझ्या डोळ्यात एकटा माझा समाज बरबाद झाला आणि तुमची मुलगी आणि मिसेस बायको तुमची आपल्याला भोगावं लागेल आपल्याला जर समाज उंचीवर न्यायचा तुम्ही कुटुंब आवळून जर बसली तर तुम्ही प्रगतीकडे नाही लोकांना लिहू शकत प्रत्येक लढणाराला प्रत्येक स्वातंत्र्य सैनिकाला जेवढे लढले मोठमोठाले आपले महापुरुष लढले खूप स्वातंत्र्य सैन्यांनी लढले त्यांनी जर कुटुंबाचा आईचा बापाचा विचार केला असता तर देशावरचा अन्याय परकीयाचा कधीच बंद झाला नसता त्यांना ते झिजावं लागलं झुंजावं पण लागलं हात तोडून घ्यावं लागले माना तोडून द्यावा लागल्या तोडावं पण लागल्या त्याच्याशिवाय आज सुखसमाधानाच्या आपण गाड्याने फिरतो रोडवर फिरतो त्यांच्यामुळे फिरतो आज त्यांनी बलिदानं दिले नसते भगतसिंगाचे त्यांचे बलिदानं गेले कित्येक असे शेकडून आहेत आज मिलिटरी उभा आहे यांनी बलिदान नाही दिले छत्रपती शिवराय नाही लढले संभाजीराजे नाही लढले महाराणा प्रताप नाही लढले समाज आज तुम्हाला दिसलंच नसतं हे करावं लागतं त्यामुळे आपल्याला जिजावं लागतं मग पोरगले चांगलं मग पोर गेले चांगले मग कुटुंबाले चांगलं आपली बायकोले चांगली बस मग घरातच दिदारा होऊन जाईल ना समाजाची सगळी गडी विस्कटून जाईल आणि एकदा समाज मोडला तर पुन्हा नाही उठत ठीक आहे संधी असते समाज उभा कारण तुम्हाला नवी मुंबईत अडवलं तर हे त्याची काय टप्पर आहे आता एकदा झालं आणि त्या भानगडीत पडू पण नाही मी फडणवीस साहेबाला तीनदा चारदा सांगितलं तुम्ही त्या भानगडीत आता पडू नका गोडी गुलाबीने तुम्हाला जेवढे प्रश्न हाताळता येते ना ते तुमच्यासाठी महत्वाचं त्या भानगडीत पुन्हा पडू नका कारण एकदा घडलं तुमच्याकडून आता पुन्हा पुन्हा आता त्या भानगडीत पडू नका मोदी साहेब सुद्धा डाग लागून तुमच्या एकट्यामुळे सगळा देवारा होऊन जाईल राज्यातल्या भाजपाच्या एकूण किती मागणी आहेत तुमच्या आता 8-9 आहेत मला एकदा सांगा मग आपण थांबूया मराठा आणि कुणबी एक आहे त्यांना आधार लागत होता आता 58 लाख नोंदीचा त्यांना आधार आहे सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढली त्यांनी 2012चा कायदा दुरुस्त करून त्याची अंमलबजावणी 6 महिन्यात करू म्हणली होती 1.5 वर्ष झालं केली नाही ठीक आहे 2 झाले हैदराबादचं गॅजेटियर आहे त्या सरकारी दस्तऐवजी त्याचा अहवाल स्वीकारून लगेच त्याची तातडीनं अंमलबजावणी द्या 7 संस्थांचं आहे आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटियर औंध संस्थांचं हे 3 आहेत तुम्ही याची सुद्धा अंमलबजावणी करा तुम्ही सांगितलं होतं सरसकट केसेस मागं घेऊ त्यावेळेस घेतल्यात एक सुद्धा घेतलेली नाही त्या सगळ्या मागं घ्या बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्या तशाच पडल्यात आणखीन दिल्या नाहीत आणि त्यांचे निधी पण दिले नाहीत ते पण देते असे 8-9-10 मागण्या आहेत त्यांचा पाठ झाल्यात त्या ठीक आहे आपण या मुद्द्यावरती थांबूया माझ्या दृष्टीनं मागच्या आंदोलनापेक्षा हे आंदोलन थोडंसं वेगळं आहे कारण ते पूर्वानुभवातून शिकलेले आहेत मला वाटतं तुमची फसवणूक झाली नवी मुंबईत अशी आता तुमची धारणा आहे 6 महिन्याच्या नंतर झाली तोपर्यंत आम्हाला वाटलं होतं अंमलबजावणी करतील केली नाही ठीक आहे त्यामुळं ह्या सगळ्या प्रश्नाकडे सरकार सुद्धा गांभीर्यानं बघतंय असं दिसतंय कारण मंत्री समितीची पुन्हा पुनर्रचना झालेली आहे श्री राधाकृष्ण विखे पाटील हे त्या समितीच्या अध्यक्षपदी आलेत आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न बिकट होऊ शकतो असं होम मिनिस्टरला वाटत असावं कारण सणासुदीचे दिवस आहेत हा सगळा जथ्था तुम्ही पुण्यातनं तर जात नाही बाजूनं जात आहे पुण्याच्या आम्हाला काय मुंबईत जायचं कुटुंबी तेच उद्देश आहे ना आमचा की लोकांना त्रास होऊ नये आम्हाला एक रस्ता द्यावा मुंबई सुद्धा हजारो रस्ते बाकीचे तुम्हाला ठेवा एक आम्हाला देऊन टाका रस्ता दिला तर तुमची तयारी आपल्या आझाद मैदानाला जाऊन बसतो ठीक आहे मला वाटतं हे सगळ्यात मोठी ब्रेकिंग बातमी पण शेवटी आली की मुंबईमध्ये जर जाण्यासाठीचा एक रस्ता करून दिला तर आम्हाला नवी मुंबई मधून मुंबईपर्यंत जाण्याची सोय करा आणि आम्ही तिथे जाऊन थांबू असं ते म्हणतात अर्थात तो जो काही आकडा सांगतायत त्या आकड्यानेच सरकारची धडकी पडेल की खरोखरच तेवढ्या संख्येनं कोणताही समाज मुंबईमध्ये आला तर कारण छोटंसं शहर आहे ते आणि ते तुम्हाला वाटून खरोखरचं नाही फडणवीस साहेबांना पक्की खात्री आहे बोलतंय ते करतंय जरी माझं त्यांचं जमत नसलं तरी सगळे मला येडे समजते देवेंद्र फडणवीस साहेब सोडून नाही ते काही मला वाटत नाही तसं ते चाणक्य राजकारणी आहे हा ना मग ते सोडून त्यांना माहिती हे
नाही, पण हे तुम्ही लय आता बेकार रसायन आहे. चर्चेचा मार्ग दाखवलाय हा ना ना. तुमचं म्हणणं आहे की ते चर्चेला आले तर माझी चर्चेची तयारी आहे. आम्ही 26 पर्यंत हो, 26 ला आलात जर नाही तरी- आले, हा. 26 ला जर त्यांनी मागण्याची अंमलबजावणी नाही, पण नाही तुम्हाला केली, चर्चेला तेच हवेत का त्यांचा मागण्यात कोणी कुणी या पण अंमलबजावणी घेऊन या, चर्चेला कटळूनच चला, घेऊन. मला वाटतं हा मुद्दा आता सगळ्यांसमोर आला. कॅमेरामन निकेतन माने आणि माझं बीडच्या सहकार्यासह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी. आपला हा बीड, धुळे, सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरचा प्रवास सुरू आहे. थांबूया.